यांच्यावर जर शत्रुमान करायचे असेल तर यांच्या राजाचा आपण केलेला जो शिरच्छेद आहे ते मुंडकं काय करायचं महाराजांचं भाऱ्याच्या डोक्यावरती हे करायचं अडकवायचं वरती कोसायचं आणि अख्ख्या पंचकोशीमध्ये त्याची हातीवरून मिळवणूक काढायची घोड्यावरून मिळवणूक काढायची म्हणजे काय होईल हिंदूमध्ये दहशत निर्माण होईल की बघा आपण किती शक्तिशाली आहे की आपला समाजी महाराज आपला छत्रपती संभाजी महाराज त्यांनी वध केला हे ठरवून त्यांनी केलं गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आणि हे करत असताना हे लक्षात आलं नाही की आपल्या राजाला मारण्याच्या नंतर हा मराठा समाज हा हिंदू समाज मागा घेईल शरण येईल असा औरंगजेबाचा भ्रम होता खूप मोठ भ्रम होता आणि तो भ्रम संताजी धनाजींनी आडवा पाडला एवढे पेटून उठले का जो महाराष्ट्राची काय मानव होता त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की हा जो 84 दशलक्ष एवढीचा फेरा आहे ना हा जो जन्माचा फेरा आहे मृत्यूचा फेरा आहे हा जो गर्भवास आहे हा देवाला सुद्धा चुकलेला नाही काही लोकांना काही म्हणजे मातांच्या किंवा काही पित्यांच्या काही ऋषींच्या मागणीपोटी किंवा अट्टहासापोटी देवाने अवतार घेतले आणि देवाने अवतार घेतले आणि त्यावेळेला काय केलं जे समोर दुष्ट आले त्यांचं काही मोजमाप केलं का डायरेक्ट निर्णय किती एक निर्णय याचा काही हिशोब आहे का दुसरं ते सांगून जातो की रामायणाच्या सरते शेवटी कैकेयीच्या पुण्याचा क्षय झाला पुण्य संपलं आणि तिला क्षयाची बाधा चढली आणि मरणासन्न अवस्थेमध्ये कैकेयी पडलेली होती परंतु भरत आणि शत्रुघ्न हे क्वचित पोरं असून सुद्धा मातृरोषामुळे तिची सेवा करत नव्हते परंतु प्रभू श्री रामचंद्र दररोज कैकेयीची आणि कोणी माताची सेवा करायची आणि शेवटच्या क्षणी कैकेयीला मृत्यू समोर दिसत होता कैकेयीला समोर मृत्यू दिसत होता महाराज आणि कैकेयीच्या मनामध्ये फक्त आलं की माझ्या पोटचा नव्हता मी तुझ्यावरती एवढे अन्याय केले अत्याचार केला तुला हक्क हिरावून घेतला तुला वनवास भोगायला लावलं तरी सुद्धा माझ्या पोटचा नसताना तू माझी सेवा केली फक्त एवढीच इच्छा आहे तर तुझ्यासारखा पुत्र पोटी जन्माला यावा काय इच्छा आहे तुझ्यासारखा पुत्र
पुत्र कोटी जन्माला यावा फक्त कैकेयीने मनात इच्छा धरली आणि राम प्रभू कैकेयीच्या पायापाशी बसले होते. फक्त चेहऱ्यावरचे भाव टिपले आणि तिथून ते तिला सांगितलं की ठीक आहे तुझ्या पोटी जन्म घेईल. आणि कैकेयीच्या खांद्याजवळ बसली होती सुमित्रा. सुमित्रेकडे बघितलं, सुमित्रेचा काहीच विषय नव्हता, काहीच नाही, आसपासची बिचारी आपली साधी गोळी. आणि त्यानंतर दुसऱ्या पायाजवळ बसली होती कौशल्य. कौशल्याकडे पाहिलं, आता एकूण त्याने शब्द दिला तुझ्या पोटी जन्म घेईल. कौशल्याला वाटलं आता माझं काय, आता माझं काय. तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपल्यानंतर सांगितलं की जन्म हिच्या पोटी घेईल, पण तुझ्या मायेसाठी दूध तिने प्यायला आणि तुझ्या मायेसाठी तुझ्या घरी येऊन जाईल. बरोबर. कृष्णाची देवकी कैकेयी आणि यशोदा कौशल्य. फक्त मनातला भाव करून घेतला, फक्त मनातला भाव करून. कैकेयी बोलली का नाही, कौशल्या बोलली का नाही, फक्त मनातला भाव सुद्धा जाणून देव काय करतो आपल्यावरती कृपा करतो. का? कारण त्याला आपण काय म्हणतो कृपा सिंधू. सिंधू म्हणजे सागर, कृपेचा सागर. ज्याच्या कृपेला थांब नाही, अंत नाही, पारावर नाही, असा कृपेचा सागर म्हणजे परमपिता परमेश्वर. मग धन्य म्हणजे जी लोक तुझ्या अवतारानं आनंदी होतील, धन्यता मानतील, आनंदी होतील, धन्य होतील, ते तुला काय म्हणतील? कृपा सिंधू म्हणतील. ते तुला काय म्हणतील? कृपा सिंधू. आणि त्यांच्यावर तुझी कृपा युगानुयुगे जन्माजन्मी अशीच ठेवून तू काय करायचं? तुला जे गोड लावलाय कृपा सिंधू तो खरा करायचा आपल्याला. आणि आज तुम्हाला सांगतो महाराज, लोकांना धर्म समजून सांगणं आणि धर्माचं महत्व पटवून देणं ही खूप गरज आहे, पण लोकांना ते पटत नाही. आणि कीर्तनामध्ये भजनामध्ये काय सांगितलं जातं, नाट्यात काय सांगितले, ज्ञानेश्वरीत काय सांगितले हे लोकांना समजत नाही, त्यांची समजून घ्यायची जाणत नाही, त्यांना समजून घ्यायची ऐकत नाही आणि समजून घ्यायची क्षमता नाही.
किंवा आपल्याला भलं आपलं हित कशामध्ये हे लोकांना कळतच नाही. खूप अवघड आहे. आपलं हित कशामध्ये ना हे लोकांना कळत नाही आणि ज्याच्यामध्ये आपलं हित नाही लोक त्याच्या मागे सुटले. आता लोकांचं एक टार्गेट झाले मोकार पैसा कमवायचा, मोकार मोठा बंगला बांधायचा, चांगली भारी जमीन पुन्हा घ्यायचा, एक मोठी अशी गाडी घ्यायची, बस जन्म सार्थकी लागला आणि पूर्ण सुरू डॉक्टरच्या माथ्यावरून करायचं. बस दोन याच्यामध्ये लोक निरोगी आहेत. दोन याच्यामध्ये आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शेतकरी जे शेतामध्ये राहतात ना ते निरोगी आहेत. बाकी त्या शेतकऱ्यांच्या बायका किचन मध्ये स्लीपर लावून जातात ना हे आवडती ब्लड प्रेशर नाही हो, ते डायबिटीस नाही हो. पण मातीत लावणारा माझा शेतकरी आणि दिंडीत लावणारा माझा वारकरी आजही भगवंताच्या कृपेनं 95% निरोगी आहे. 84 दशलक्ष योनीमध्ये आमचा जन्म घ्यावा लागतो. जन्माचे उदरप्रवास भोगावा लागतो, सगळं भोगावं लागतं. परंतु मनुष्य जन्म कधी तुमच्याकडं तुमच्या प्रारब्धामध्ये पुण्याचं पाठबळ असेल तेव्हा किंवा तुम्ही मोकार पाप केलेला असेल तेव्हा एक तुम्ही पुण्य केलेलं असेल तर भक्ती करण्यासाठी पुन्हा करतो. तुम्ही जर पाप केलेलं असेल तर ते पाप करण्यासाठी पुन्हा करतो. आणि मग त्या पाप पुण्याच्या खेळामध्ये आज लोकांना आपण करतोय काय, नक्की पाप करतोय का पुण्य करतोय याची जागा यायची नाही. लोक मंदिरामध्ये येतात, लोक पाया पडतात, परंतु लोकांना ते पावत नाही. एका हाकेला धावून येणारा काय, एका हाकेला धावून येणारा ए ओ विठ्ठले माझे महाप्रभू, ए ओ विठ्ठले माझे महाप्रभू. जनाबाईंच्या गौऱ्यात आपल्या जनाबाईंच्या गौऱ्यात आपल्या नागवारांच्या घरी पाणी भरलं. आपण एवढं मंदिरामध्ये येतो, पाया पडतो, 50-50, 100-100 रुपयाचे हार त्याच्या पायावर लावून टाकतो, हे 40-40, 50 रुपयाचे फोटो डोकं आपण घेतो, तरी तो आपल्याला प्रसन्न का होत नाही माहिती आहे? आपण फक्त मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतरच बघतो, बाहेर गेल्याच्या नंतर अभक्त. कारण मानवी देहाची 4 रूप, भक्त, साधू, संत आणि देव. तसे 4 वेळ, तशी 4 युग, तसे 4 रूप. आपण फक्त मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर बाहेर गेल्याच्या नंतर शेजारीचं कसं काय वाटलं होईल, तिच्या पोराला चांगली नोकरी लागली नाही पाहिजे, लगीन जमलं नाही पाहिजे. हे आपले पण त्याच्या बाहेरचे लोक आपले कसा तो पावल देव पावल का अशाने नाही पावणार. भक्त म्हणजे काय, स्वतःसाठी देवाकडे मागणारा
पण दुसऱ्याचं अहित न चिंतणारा भक्त. भक्त म्हणजे काय? स्वतःसाठी देवाकडे मागतो पण दुसऱ्याचं वाटलं हो असं चिंता करत नाही, तो मनात आणत नाही, तो भक्त. आपण त्या कॅटेगरी बसत नाही. मानवी जीवनाला लागलेले 6 विकार, षडविकार धुवून समाजासाठी जो वागतो तो साधू. समाजासाठी बरं का, त्याच्यामध्ये प्राणी मात्र एक वनस्पती येत नाही. समाजासाठी जो मागतो तो साधू. तपश्चर्या केल्याच्या नंतर, नामस्मरण चिंतन भजन केल्याच्या नंतर जगाच्या कल्याणासाठी म्हणजे अखंड पृथ्वीच्या कल्याणासाठी जो मागतो तो संत. जगाच्या कल्याणात संतांचे वेळ आता आपल्याला फक्त जर असेल तर फक्त देवाकडे मागण्याचा अधिकार आहे, स्वतःसाठी मागण्याचा अधिकार आहे किंवा तेवढीच वृत्ती आहे. साधू जर असेल तर समाजासाठी मागण्याचा अधिकार आहे, आणि संत जर असेल तर संताचा अधिकार एवढा मोठा आहे की संत देवाला आज्ञा सुद्धा देऊ शकतात, आणि संतांना बोलवल्याच्या नंतर देवाला यावं लागतं. फक्त येतो ना तो आम्ही संताला देवाला बोलवण्याचा अधिकार आहे. आपण देवापर्यंत जाऊन आपल्यासाठी मागू शकतो, साधूला देवापर्यंत जावं लागतं, पण संतासाठी देवाला यावं लागतं. संतासाठी पण मज चाले गीतेचे अवलोकन परिणी अक्षरी अज्ञान कैसे करावे निरूपण देवा. अहो म्हणून मी स्वतः सांगितलं काय की मी गीतेचं अवलोकन केलंय, परंतु अक्षरी अज्ञान आहे, याचं निरूपण कसं करायचं सांगा. काय सांगितलं? निरूपण कसं करायचं सांगा. शके 1200 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगते कुणी सांगितलं, कसं सांगितलं आणि कुणी लिहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही अतिबुद्धिष्ट लोकांचं असं म्हणणं आहे की तुकाराम महाराज वय कोणता येत नाही. तुकाराम महाराजांचा म्हणजे खून झाला, तुझी जात्याचा खून व्हायला प्रमाण आहे. तुकाराम महाराज प्रमाण आहे. पण तुकाराम महाराज वय कोणता किती वेळा गेले महाराज? 3 वेळा परत आले म्हणून 4 वेळा गेले. 3 वेळा परत आले म्हणून 4 वेळा गेले. म्हणजे देवाकडे जाऊन परत येण्याचा म्हणजे देवाला सांगून येण्याचा अधिकार संत. बरोबर. पहिला भगीरथीने दावा केला, गेले बाबा कोण्या गावा भगीरथी घरी दावा, तिच्यासाठी आले. दुसरं संत निळोबाऱ्यांसाठी आले, निळोबाऱ्यांसाठी एकदा आले, निळोबाऱ्यांसाठी आले. निळोबाऱ्या तुकोबारांना भेटायला आले. तुकोबारांना तुमच्या गेले होते. तिथे आल्यानंतर जेव्हा म्हणजे आलं तर निळोबाऱ्यांना कळलं म्हणजे आहे तुकाराम महाराज गेले. निळोबा शिष्य खूप प्रिय शिष्य तुकाराम महाराजांचे. आणि मग त्यांनी म्हणजे असं कसं मला भेटायचंय. अहो अन्न पाणी सोडून दिले. 40 दिवस उपोषण केलं. 42 दिवस उपोषण केलं. आणि 42 दिवस उपोषण केल्याच्या नंतर पांडुरंगाला चिंता पडली, निळ्या जातो का काय, एवढी त्याची अवस्था झाली. पांडुरंगा ठिकाणी आले. पांडुरंग आल्याच्या नंतर पांडुरंगाने त्यांना सांगितलं म्हणजे निळोबा मी आलोय, मी आलोय. तू तर आली येते बोलावी
संतांची जनगणने म्हणजे तुकाराम महाराजांचा उद्भव आणि त्यांनी तुकाराम महाराज हयातीमध्ये असताना निरोगी असताना तुकाराम महाराजांकडून वचन घेतलं होतं की म्हटले महाराज तुम्ही असेपर्यंत मी तुमची सेवा करीन पण मी गेल्यानंतर माझी मुखमध्ये तुम्ही करायची. संतांची जनगणनेचं देहावसान झालं, निधन झालं. 5 वेळा त्यांचा मृतदेह जमिनीमध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक वेळेला मृतदेह वरती येत होता. शेवटी तुकाराम महाराज उत्कृष्टावरून आले. तुकाराम महाराजांनी मुंबईवर माती घेतली आणि देहावर टाकली आणि समाधीस्थ झाले संतांची जनगणने. आपण खूप काहीतरी शिकलेलो आहे. आपण खूप इतरांपेक्षा वेगळं आहे. आपल्याला इतरांपेक्षा खूप जास्त ज्ञान आहे. हा 800 वर्ष जुना संप्रदाय आपल्या सर्व तुच्छ आहे, मूर्ख आहे असं दाखवण्याचा काही बुद्धिजीवी लोकांचा प्रयत्न आणि त्यातून या सगळ्या गोष्टी बाहेर निघतात. पण त्याच्यामध्ये असे छत्रपती शिवाजी महाराजांनी विषप्रयोग केला, तुकाराम महाराजांचा खून झाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी घरी आत्महत्या केली. तसं काय हा नाही जसं काय हा तिथं बघायला लोक होता याची आई बाप तिथं बघायला लोक होते काही सांगतात. अहो याचं प्रवचन आमच्याकडे लोकांनी बंद पाडलं. मूर्ख जर का 55 वर्षाचा महाराज म्हणतो तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. एखादं लहान पोरगं म्हटलं कमी शिकलेलं आहे अभ्यासाचे वेगळी गोष्ट आहे. एवढा वयस्कर प्रवचन काय म्हणतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. प्रवचन बंद पाडलं लोकांनी. हा उपयोग आहे. परंतु देव किती कृपावंत आहे, किती दयावंत आहे आणि किती मायाळू आहे याचं कशामध्ये वर्णन केलंय? पुराणामध्ये वर्णन केलंय. देव किती दयावंत आहे याचं पुराणामध्ये वर्णन केलंय. अभंगाचा तो आमच्याकडे जीवनापूर या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारी संस्था चालू केली महाराज. त्या ठिकाणी आता आमच्याकडे 65 शिक्षण घेतात वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात त्या ठिकाणी आणि आमची शाळाही आहे. तर त्या ठिकाणी मी महाराजांना आतापर्यंत आमच्याकडे 14-15 कीर्तनकार मुले आणि सगळी 7 ते 14 वयाच्या याच्यातली वयोगटातली आणि वादक सुद्धा आमच्याकडे चांगले तयार केलेत आम्ही. आणि मी तिथे सर्व मुलांना सांगितलं, आमच्या शिकवणाऱ्या महाराजांना पण सांगितलं की महाराज म्हटलं ज्यावेळी जिथे पुढे कीर्तन करा, प्रवचन कराल, तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगा, भागवत सांगा, पुराण सांगा, ग्रंथ सांगा, पण 15 मिनिटांचा वेळ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसाठी राखून ठेवा. आणि येणाऱ्या पिढ्यांना सांगा की आपल्या राजाने एवढं भोगलं
म्हणून आपण सुख भोगतोय. एवढे त्रास सहन केले, एवढे अत्याचार सहन केले, म्हणून आज आपल्याला सुख लाभलंय. हे सुख, हे स्वराज्य, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी भेटलेलं नाही. हा इतिहास, हा पराक्रम मुलांना आवर्जून सांगा. कारण इतिहासाच्या पाऊल पुन्हा पुसण्याचा इंग्रजांनी आणि त्याच्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. हो, आटोकाट प्रयत्न केला. अगदी औरंगजेब कसा मोठा आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे लहान हे दाखवण्याचा सुद्धा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातून हा प्रयत्न केला गेला. परंतु प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रत्येक ठिकाणी धर्म ही ज्या गोष्टी सुद्धा धर्माच्या बाबतीतच आहे, धर्माला अनुसरूनच आहे. त्यामुळे याचं सुद्धा विवेचन झालं पाहिजे आणि होणं गरजेचं आहे. पुढच्या पिढ्यांना काय कळणार? एखादा छावा चित्रपट कधीतरी येईल आणि मग संभाजी महाराज करतील. प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य, प्रत्येक वारकऱ्याचं कर्तव्य की आपल्या मुलाबाळांना इतिहास सांगणं. आणि आपली परंपरा जपायची असेल तर किमान आपण एक दूध तरी संप्रदायासाठी, धर्मासाठी दान करा. एक मूल, हम दो हमारे दो, एक मूल, दोनों मत रखो, एक दोन जगह, तर ही परंपरा आपली पुढे जाईल. नाहीतर ही परंपरा लोक पावायच्या मार्गावरती. आता आपली वारकरी परंपरा आहे, सत्तेची परंपरा आहे, कीर्तनाची परंपरा आहे. पहिल्या 100 टाळकरी असायची सत्तेमध्ये. आणि आपल्याला संस्थेमधून टाळकरी बोलवले जातात का? कारण आपण आपल्या मुलांना टाळी म्हणून नाव दिलं नाही. असं होता कामा नये, हे जपलं गेलं पाहिजे, एवढी सगळ्यांना विनंती. आणि आज या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा सर्वांचा ऋणी आहे. मला जमलं त्याप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मी अभंगाचं, इतिहासाचं आणि धर्माचं विवेचन केलं, निरूपण केलं. त्यातून काही चुकलं असेल तर ते माझं मला देऊन टाका. आमच्या मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये स्वामी समर्थांच्या मठाचं खूप मोठं काम चालू आहे. आणि त्या मठाचं काम झाल्यानंतर आमच्याकडे खूप अजूनही विद्यार्थी वाढतील. तर आपल्या कोणाला जर वाटलं, आपली मुलं असतील, आपल्याला असतील, कोणाला जर संस्थेमध्ये टाकायचं असेल तर नैसर्गिक वातावरणामध्ये आणि अतिशय अल्प फीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मुलांना सर्व शिक्षण देतो, संस्कार घडवून टाकतो. तर कोणाला आपली मुलं वगैरे तिथे द्यायची असतील, ॲडमिशन घ्यायचे असतील तरी आपण आमच्या माझ्याशी संपर्क साधू शकता, माझ्या आईशी संपर्क साधू शकता.